सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय नारायण कुचे साहेबांनी त्यांच्या मराठवाड्यामधला प्रश्न गडचिरोलीच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे। माझ्याकडे आता गडचिरोलीची माहिती आहे, पण मी सन्माननीय सदस्यांना एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो की जवळपास आपण कुशलच्या बाबतीत 1035 लोकांना 1035 कोटी रुपयांचं वितरण हे सन्माननीय अध्यक्ष महाराज आपण केलेलं आहे, ज्याचं एकूण 2800 कोटी रुपये आपल्याला त्याचं देणं प्रलंबित होतं। या संदर्भामध्ये एक नवीन स्पर्श प्रणाली केंद्र सरकारने या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी लागू केलेली आहे आणि त्याच्यामुळं केंद्र हिस्सा आल्यानंतर राज्य हिस्सा हा आपल्याला केंद्राच्या त्या FTO सायबर ट्रेजरीमध्ये जी नव्याने केंद्राने लागू केलेली पद्धत आहे त्याच्यामध्ये जमा करावा लागतो आणि एकत्रितपणाने तो केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा मिळून थेट त्या लाभार्थीच्या खात्यावरती या ठिकाणी हे पैसे जमा होतात। ही पद्धती लागू करून 4च महिने झालेले आहेत केंद्रानं, त्यामुळे थोडंसं ते संगणकीय प्रणालीवरती किंवा इतर सगळ्या बाबींची त्या प्रणालीला ॲडजस्ट करण्याला थोडासा कालावधी लागेल, पण किमान 1 महिन्यात ही सगळी प्रणाली पूर्वपदावरती आणून जसे जसे केंद्राचे पैसे येतील तसे राज्याचा हिस्सा त्याच्यामध्ये देऊन आपण त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्याची व्यवस्था करत आहोत। सन 2024-25 साठी अकुशलच्या कामासाठी रुपये 700 कोटीची तरतूद राज्य हिस्साची आपण केली होती। 700 कोटी रुपये आपण वितरित केले। सन 25-26 मध्ये आपण रुपये 500 कोटीची तरतूद केली होती, त्याच्या आगे 450 कोटी आपण वितरित केले। त्याबरोबर कुशलच्या निधीसाठी आपण 24-25 ला 450 कोटीची तरतूद केली होती, 318 कोटी रुपये आपण वितरित केले। 25-26 मध्ये मूळची तरतूद आपली 425 कोटी होती, पण त्याच्या आगे पुरवणी मागणीसह जवळपास 719 कोटी रुपये या ठिकाणी आपण दिलेले। याचा अर्थ ज्या पद्धतीनं राज्याचा वाटा आहे, राज्यानं वित्तीय तरतूद करताना कुठेही निधी कमी ठेवलेला नाही, उलट सन 25-26 मध्ये पुरवणी मागणीतनं सुद्धा आपण त्याला तरतूद करून त्या ठिकाणी लागणारा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। विलंब व्हायचं जे कारण आहे सन्माननीय राऊत साहेब आपण विचारताय, ते स्पर्श प्रणाली ही गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आलेली आहे आणि त्या प्रणालीमुळे थोडंसं हे जे सन्माननीय अध्यक्ष महाराज, केंद्रानं जे FTO सायबर ट्रेजरी अकाउंट याच्यामध्ये ते पैसे केंद्राचे जमा होतात, राज्याचे येतात आणि त्या सेंट्रल अकाउंट मधनं थेट लाभार्थीला ऑनलाईन त्याच्या खात्यावरती जमा पैसे होतात, त्यामुळे थोडासा विलंब होतोय। पण या सगळ्या प्रक्रियेला पूर्वपदावर आणून राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो 1 महिन्याच्या आत निश्चितपणे या ठिकाणी आपण देण्याची तरतूद केलेली आहे।